दंडवत प्रणाम। तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? महानुभाव पंथामध्ये वासनिकाने साधू संतांना दंडवत केल्यानंतर ते त्यांना देवरक्षो असे म्हणतात। तर ते का म्हणतात व त्याचा अर्थ काय? तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये देवरक्षो या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया। महानुभाव पंथामध्ये साधू संतांना दंडवत प्रणाम केल्यावर ते देवरक्षो असे म्हणतात, कारण या पंथात परमेश्वर आणि साधक यांच्यातील संबंध अत्यंत गाढ मानला जातो। साधक जेव्हा जमिनीवर पूर्ण पडून दंडवत प्रणाम करतो तेव्हा तो मला परमेश्वर सांभाळेल हा भाव व्यक्त करतो। देवरक्षो म्हणजे परमेश्वर तुझे रक्षण करो किंवा ईश्वर तुला सांभाळो असा आशीर्वाद साधू संत वासनिकांना देतात। महानुभाव पंथात परमेश्वराला नित्यमुक्त मानले जाते आणि भक्तांनी स्वतःचे अस्तित्व ईश्वराच्या चरणी अर्पण करावे अशी शिकवण आहे। देवरक्षो हे साधूकडून भक्ताला दिलेले एक आध्यात्मिक आश्वासन आहे की ईश्वर नेहमीच भक्ताचे रक्षण करतो। थोडक्यात हा शब्दप्रयोग भक्त आणि ईश्वर यांच्यातील आध्यात्मिक नाते अधिक दृढ करण्यासाठी आणि ईश्वर संरक्षण या विश्वासाला बळकट करण्यासाठी वापरला जातो, ज्यामुळे वासनिकाचे कल्याण व्हावे आणि तो ईश्वर मार्गावर स्थिर राहावा अशी भावना असते। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। दंडवत प्रणाम। जय श्री चक्रधर, जय महानुभाव।